राज्य सरकारने लाडकी बहीण योजना वाजत गाजत सुरू केली आहे। या योजनेचे गेल्या 2 दिवसांपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे। आज तर सर्वच महिलांच्या खात्यात 2 हप्ते आले आहेत। रक्षाबंधन असल्यामुळे सरकारने एकदमच 2 हप्ते देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार ही रक्कम आली आहे। त्यामुळे महिला वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे। सरकारच्या या योजनेचे कौतुकही केले जात आहे। पण फक्त महिलांसाठीच असलेल्या या योजनेचे पैसे चक्क एका तरुणाच्या खात्यावर जमा झाले आहेत। प्रशासनाच्या ढुलक्यांमुळे हा प्रकार घडलाय। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील आफिस बेग नगरात हा प्रकार घडलाय। आफिस बेग नगर मध्ये राहणाऱ्या जाफर गफार शेख या तरुणाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत। जाफर हा सुशिक्षित बेरोजगार आहे। त्याचं बँक ऑफ बडोदा मध्ये खातं आहे, पण त्याच्या खात्यात पैसे आल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते। धक्कादायक बाब म्हणजे जाफरने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नव्हता, कोणतीही कागदपत्रे जमा केली नाही, तरीही त्याच्या खात्यात सरकारने 3000 रुपये पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते। सरकारच्या या भोंगळ कारभारावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या प्रकाराचं स्वतः जाफरलाही आश्चर्य वाटलंय। योजनेचे पैसे बँकेत जमा होऊ लागलेत, त्यामुळे महिलांना तसा मेसेजही येत आहे। मलाही योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला होता, त्यामुळे मी यवतमाळला जाऊन बँकेत चेक केला असता माझ्या अकाउंटमध्ये 3000 रुपये आले होते। मी कोणताही अर्ज भरला नव्हता, कोणतेही कागदपत्र जमा केले नाही, तरीही माझ्या खात्यात पैसे आल्याने मलाच त्याचं आश्चर्य वाटलंय। या प्रकाराची सरकारने चौकशी केली पाहिजे, असं जाफरचं म्हणणं आहे। अनेक महिलांनी गर्दीत रेटारेटी करून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले। कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्याची धावपळ सुरू होती। मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाही। पण जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात 3000 जमा झाल्याने शासनाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे। दरम्यान सरकारच्या या भोंगळ कारभारावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तांत्रिक अडचण असू शकते, त्यामुळे हे झाले असेल। एका तरुणाला पैसे गेले म्हणून तुम्ही बातम्या करता, पण 1 कोटी भगिनींना पैसे गेले आहेत याचं आपण कौतुक केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे।